राहतो माऊलीच्या जिव्हारात जो, डोलतो मातलेल्या शिवारात तो, जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो, दाटुनी तोच आभाळी ओथंबतो. नाचवी वीज जो त्या नभाच्या उरी, होई काठी कधी आंधळ्याच्या करी, घेऊनी लाट येतो किनाऱ्यावरी, तोल साऱ्या जगाचाही तो सावरी. राहतो जो मनी या जनी जीवनी, एका पाषाणी तो सांग मावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव गावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव गावल का. बघ उघडून दार अंतरंगातला देव गावल का. माऊली रामकृष्ण हरी. पुढारी न्यूजच्या वारी पंढरीची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आषाढी वारी ही अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा. वारी म्हणजे भक्ती, परंपरा आणि समाज जागृतीचा संगम. दरवर्षी वारीच्या निमित्तानं वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे निघतात. घरदार सोडून फक्त आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हे वारकरी खूप आतुर असतात. याच वारीचा आणि याच वारकऱ्यांचा प्रवास घेऊन आपल्या सगळ्यांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलंय हा एक विशेष कार्यक्रम. चला तर मग सुरुवात करूया वारी पंढरीला. पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा. भक्तीनं भारलेला रिंगण सोहळा, पहावा याची देही याची डोळा. इंदापूरच्या बेलवाडीमध्ये संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलंय. या रिंगण सोहळ्यामध्ये वारकऱ्यांनी, महिलांनी मोठा सहभाग नोंदवलाय. मेंढ्या, पताकाधारी वारकरी, तुकोबांचे अश्व यांचं गोल रिंगण पाहून डोळ्यांचं पारणंच फिटलंय. ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाचा गजर करत बेलवाडीचा परिसर दुमदुमून निघालाय. या रिंगणावेळी तिथला आसमंत कसा खुलून गेला होता हेच अनुभवले सुजित काळंगे यांनी. पाहुयात. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. या प्रमाणाची अनुभूती इंदापूर जवळच्या बेलवाडी नावाच्या गावानं आज घेतलेली आहे. कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीतलं गोल रिंगण आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आपण या परिसरामध्ये बघू शकतो ज्ञानोबा तुकाराम या गजराचा घोष सगळीकडे चाललेला आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीनं असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. हे सगळी जी मंडळ आहे, कुणीतरी हातामध्ये टाळ घेऊन, कुणीतरी हातामध्ये पताका घेऊन, कुणीतरी टाळ्या वाजवत, तर कुणीतरी मृदंग वाजवत या ठिकाणी आपला आनंद व्यक्त करण्याचं काम करत आहे. गात जागा प्रेम मागा विठ्ठला असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं, त्या पद्धतीनं प्रेम मागण्याचा सोहळा जर कोणता असेल तर तो हा सोहळा, हा रिंगण सोहळा असतो असं प्रत्येक माणसाला वाटतं. म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती येते, वारकरी येतो आणि मग ज्यावेळी अश्व धावतात, एक स्वाराचा अश्व आणि एक जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचा अश्व आहे, तो अश्व धावल्यानंतर त्या अश्वाच्या पायाखालची माती स्वतःच्या कपाळाला लावण्यासाठी हे सगळे वारकरी आहेत ते प्रयत्न करत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या वारकऱ्यांना ती गोष्ट प्रचंड आनंदाची वाटत असते. ही आनंदाची गोष्ट आज बेलवाडी या गावामध्ये वारकऱ्यांनी, ग्रामस्थांनी अनुभवलेली आहे. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, इंदापूर. माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करते. या वाटेत माऊलींच्या पालखीचं जागोजागी मोठ्या उत्साहात, भक्तिभावात स्वागत केलं जात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा असतो. लाखो वारकरी आपलं घरदार सोडून मुखी विठुरायाचं नाम घेऊन पायी चालत निघालेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका तरड गावातून फलटणकडे मार्गस्थ झाल्या. आज माऊलींच्या पालखीचा फलटणमध्येच विसावा असणार आहे. माऊली माऊलीच्या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात पालखीनं आणि वारकऱ्यांनी पंढरीची वाट धरली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे निघालेत.
पंढरपुरातही वारकऱ्यांच्या आणि विठ्ठलाच्या भक्तांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जाते. आषाढी निमित्त पंढरपुरात 13,50,000 लाडू तयार केले जात आहेत आणि या प्रसादासाठी 38,000 किलो साखर, 25,000 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1,000 किलो सुकामेवा वापरला गेलाय. बुंदीचा लाडू हा विठ्ठल मंदिराचा नेहमीचाच प्रसाद. दरम्यान या प्रसाद बनवण्यासाठी काय काय करण्यात आलंय त्याच संदर्भात विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी संवाद साधलाय माऊली डांगे यांनी. 6 जुलै रोजी आषाढी यात्रेचा सोहळा संपन्न होतो आणि आपण एकंदरीत पाहिलं तर पंढरपूरमध्ये आता लगबग सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने लाडू बनवण्याचं काम सध्या सुरू आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर जवळपास 13 लाख बुंदीचे लाडू आणि 1 लाख राजगिऱ्याचे लाडू बनवण्याचं काम सध्या सुरू आहे. माझ्याबरोबर आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे गहिनीनाथ महाराज औसेकर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. महाराज, काय सांगाल की कशा पद्धतीची तयारी आता सध्या लाडू बुंदीचा लाडू प्रसादाची सुरू आहे? वारीपर्यंत 15 लाख लाडू आपल्या हातात तयार राहते. आजपासून 24 तास दर्शन चालू आहे आणि आज शेड क्रमांक 12च्या पुढे आज लाईन गेलेली आहे. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या संख्येनं भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. अनेक मैलोनमैल चालत आलेल्या या वारकऱ्यांच्या भाविकांच्या आरोग्याची यंदा खास काळजी घेतली जाते. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी बुंदीच्या लाडवांची विशेष तपासणी केली आहे. यासोबतच पंढरपुरातील हॉटेल्स, किराणा दुकानं, दूध डेअरी आणि तसंच बासुंदी, खवा, पेढ्या यांची विक्री करणाऱ्या दुकानांची देखील पाहणी करून अन्न पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली आहे. हा तपास कसा केला जातोय याबाबतची माहिती दिली आहे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी. अन्न सुरक्षा अधिकारी आहेत, त्यांनी एकूण 25 आस्थापनांची तपासणी करून 28 नमुने घेतलेले आहेत आणि परवा दिवशीपासून आम्ही व्यापक प्रमाणावर मोहीम हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 81 आस्थापनांची तपासणी करून 67 नमुने घेतले आहेत. आता यामध्ये आम्ही प्रामुख्याने किराणा दुकान, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच हॉटेलची तपासणीची मोहीम आणि नमुने घेण्याची मोहीम सुरू केलेली आहे. तर याच्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आज आम्ही बासुंदी, खवा, पेढा असे विविध पदार्थाचे दूध अशा अन्नपदार्थांचे नमुने तपासणीला घेतलेले आहेत. तसेच किराणा याच्यामधून आपलं शेंगदाणे, खाद्यतेल आणि उपवासाचे जे पदार्थ आहेत म्हणजे भगर, आपले साबुदाणा या अन्नपदार्थाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठवले. अल्ला देवे अल्ला दिलावे, अल्ला दारू अल्ला खिलावे, अल्ला बिगर नाही कोय, अल्ला करे सोही होय. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या या ओवी संत परंपरेचा अमूल्य ठेवा जपणाऱ्या श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय. वारीतील हा एक अद्वितीय सोहळा धर्माच्या पलीकडे जात एकात्मकतेचा संदेश देणारा आहे. विशेष म्हणजे संत शेख मोहम्मद महाराज हे मुस्लिम संत असून देखील वारकरी संप्रदायात त्यांचं खूप मोठं स्थान आहे. आजही त्यांचे वंशज मुस्लिम असून या देवस्थानाचे पुजारी म्हणून पूजा अर्चना करतात. त्यांचं कुटुंब दरवर्षी वारीत सहभागी होतं. श्रीगोंदा इथे संत शेख मोहम्मद महाराजांची 11वी पिढी मोहम्मद महाराज त्यांच्या सेवा संवर्धनात कार्यरत आहे. संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचे वंशज अजित शेख यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी उमेर सय्यद यांनी. श्रीगोंदा हे दक्षिणेतील प्रति पंढरपूर मानले जाते आणि या श्रीगोंद्याचं ग्रामदैवत आणि हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी जो सोहळा आहे तो पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे आणि सध्या आपल्यासोबत या पालखीचे प्रमुख आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. हे 3रं वर्ष आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून याकडे बघितलं जातं आणि आज या श्री संत शेख मोहम्मद महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. काय सांगा? शेख मोहम्मद आविंद त्याचे हृदय गोविंद या अभंग पंक्तीप्रमाणे सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज मुस्लिम धर्मामध्ये जरी जन्म घेतलेला असला तरी वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी भागवत धर्माचा स्वीकार करून प्रसार आणि प्रचार केला. जीवनभर पंढरीची वारी केली. पांडुरंगाला त्या ठिकाणी दैवत मानतच प्राणी मात्राच्या कल्याणासाठी जीवनभर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांनी कार्य केलं आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचं खूप मोठं प्रतीक म्हणून सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांकडे पाहिलं जातं. 7 समुद्राच्या पलीकडून येऊन
संत शेख मोहम्मद महाराजांवरती त्या ठिकाणी PhD करणारे दुसेन डेक सारखे त्या ठिकाणी अभ्यासक, वारकरी संप्रदायाचे अभ्यासक त्या ठिकाणी येतात. खरं तर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज स्वतःच पंढरीची वारी करत होते. या ठिकाणी इथून देखील वारी त्या ठिकाणी पंढरपूरला जात होती. मधल्या काळामध्ये काल खंड पडला. मात्र मागच्या 3 वर्षापासून पंढरीश पांडुरंगासाठी त्या ठिकाणी सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजाचा पालखी सोहळा काढण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि हा निर्णय घेत असताना पहिल्याच वर्षी 3,500 भाविक भक्त त्याच्यामध्ये सहभागी झाले. भाविक भक्ताच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. आम्ही पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला चाललोय, ते जात असताना सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या बरोबर चाललोय, याचा एक वेगळा आनंद प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये अनुभवायला मिळतो. आध्यात्मिक कार्यासाठी संत श्री शेख मोहम्मद महाराज यांनी जे आहे तर ते श्रीगोंद्याची निवड केली होती. आणि आज याच श्रीगोंद्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे शेख संत मोहम्मद महाराज यांचा पालखी सोहळा श्रीगोंद्यावरून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम एका वर्षापासून सुरू आहे. अशातच मंदिराचं 700 वर्षांपूर्वीचं जुनं रूप अगदी खुलून दिसतंय. आणि आज जुन्या रूपाला विद्युतीकरणाची जोड मंदिर समितीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचं जुनं रूप भक्तांना विद्युतीकरणामुळे आकर्षित करत आहे. संत नामदेव तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील विठ्ठल भक्तांना दर्शन रांगेत पाहता येईल अशी व्यवस्था मंदिर समितीकडून करण्यात आली आहे. सोळखांबी परिसर विद्युतीकरणामुळे अधिकच खुलून दिसतोय. माऊली डांगे या परिसराचं कसं वर्णन करतायत पाहूयात. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराला शेकडो वर्षांची, हजारो वर्षाची परंपरा. एकंदरीत आपण पाहिलं तर संत नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातील जे पुरातन मंदिर होतं आणि आता ते कुठेतरी आता जतन आणि संवर्धनाचं काम मंदिर समितीचं सुरू आहे. आपण एकंदरीत पाहिलं जर संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत नामदेव असतील, यांच्या काळातील पुरातन मंदिर आता कुठेतरी लूक देण्याचं काम मंदिर समितीच्या वतीने करण्यात येतं. आपण एकंदरीत पाहिलं तर आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये पहिल्यांदाच आता विठ्ठल मंदिर हे सभा मंडप असेल, विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, या ठिकाणी आता प्रकाशमान होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आपण एकंदरीत पाहिलं तर प्रत्येक येणाऱ्या भाविकाला आता विठ्ठलाचा आतलं मंदिराचं लूक पाहायला मिळणार आहे. गरुड खांब असतील, आज तुम्ही आता दशा अवतार असतील, या ठिकाणी आता आपल्याला प्रकाश झोतात झळकताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत पाहिलं तर ज्या सभा मंडप सोळखांबे आहेत त्या सोळखांबेवर आता विद्युत रोषणाईने आणि प्रकाशमान होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत सोळखांबे असेल, या प्रत्येक खांबावर सुद्धा ज्या नक्षी कोरलेल्या आहेत त्या अगद्या प्रकाशमानामध्ये लक्ष होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहिलं तर या आषाढीच्या वारीमध्ये पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविक भक्ताला आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं दर्शन घेताना नव्याने जे 700 वर्षापूर्वीचं जे मंदिर होतं ते आता पाहायला मिळणार आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. ज्ञानियांचा राजा गुरु माझा ज्ञानी, पंढरीची वारी आम्हासी मिरासी. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत. टाळ्या मृदुंगाच्या गजरात आणि विठुनामाचा जयघोष करत वारकरी विठ्ठलाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी आतुर झालेत. त्यांचा हा प्रवास, त्यांची ही वारी कशी सुरू आहे हे आपण पाहतोय. घरदार सोडून अगदी कसलाही विचार न करता फक्त विठुरायाला भेटण्यासाठी हे लाखो वारकरी निघालेत. अगदी शिस्त बाळगत प्रचंड मोठ्या संख्येनं हे वारकरी आता पंढरीची वाट धरतायत. या चिमुकले वारकरी सुद्धा आपण पाहतोय. त्यांना देखील विठ्ठलाला भेटण्याची खूप ओढ आहे आणि ते देखील आता विठ्ठलाला भेटण्यासाठी, विठ्ठलाचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी पंढरीकडे पायी निघाले. माऊली वारी नेत्यांची या आमच्या खास सेगमेंटमधून आम्ही आपल्याला दररोज एका नेत्याची वारी दाखवत असतो. यामध्ये आम्ही आपल्याला पंढरीच्या वारीशी असलेलं त्यांचं नातं आणि त्यांचा अनुभव पोहोचवतो. आज आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर यांची वारी नेमकी कशी असते याच संदर्भात जाणून घेणार आहोत. राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आपल्या बरोबर आहेत. त्यांनी आज विठ्ठलाचं दर्शन घेतलंय. काय सांगाल की आज विठ्ठलाचं दर्शन घेतलंय, काय साकडं घातलंय? ते पांडुरंगाला प्रथम पांडुरंगाच्या चरणी आणि रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होतो. आज पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे. या राज्यातला शेतकरी, कष्टकरी या सुखावला पाहिजे. सर्व जनता गुण्यागोविंदानं नांदली पाहिजे
आणि माझ्या शेतकरी बांधवावर दुबार पेरणीचं संकट येऊ नये अशा पद्धतीचं साकडं मी परमेश्वराला घातलं. आपल्या घरात वडिलोपार्जित म्हणजे पिढी जात वारीची परंपरा आहे, कसं पाहतायचं? माझे वडील म्हणजे आता माझं वय जवळपास 63 वर्ष आहे. मला असं वाटतं की 70-75 वर्षापेक्षाही अधिक काळापासून माझे आजोबा मारुतराव पाटील, माझे वडील कैलासवासी गोविंदराव पाटील, माझे मोठे बंधू, माझी आई हे सातत्यानं वारीमध्ये यायचे. माझी पत्नी 4 वर्ष पंढरपूरची वारी पायी केलेली आहे. त्याच्यामुळं आणि गेल्या 19 वर्षापासून मी या वारीमध्ये येतोय. त्याच्यामुळं पांडुरंगाचं आणि माझं, मी एक वारकरी संप्रदायाचा भक्त आहे आणि पांडुरंगाचं माझंच नाही तर या महाराष्ट्रातल्या देशाचं नातं फार वेगळं आपण बघितलं की जगामध्ये सगळ्यात वेगळा सोहळा हा आपल्या आई दिंडीचा असतो आणि त्याच्याबद्दल पांडुरंगाला सगळेजण सांगतात. वारकऱ्यांनी महाराष्ट्र घडवलाय, तुमच्या जीवनात कसंही जपता येईल? ही गोष्ट खरी आहे की वारकऱ्यांनी महाराष्ट्र घडवलेलं आहे. वारकऱ्यांच्या परंपरेवरच आज महाराष्ट्राची जडणघडण होते आणि या परंपरेचा आदर करूनच भविष्यातही महाराष्ट्राची जडणघडण व्हावी. साधू संतांचे विचार आचरणात आणले पाहिजे. मी एक वारकरी संप्रदायाचा भक्त असल्यामुळे मला असं वाटतं. तर आपण पाहिलं तर होते प्रताप पाटील चिखलीकर आमदार, माऊली डांगे पुढारी न्यूज पंढरपूर. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील कारे गावातील दिंडीनं पंढरपूरच्या दिशेनं मजल दर मजल वाट धरली आहे. कारेगावातील श्रीराम दिंडी पायी सोहळ्याचं हे 26वं वर्ष आहे. नामदेव महाराज उंडे, भाऊसाहेब महाराज आढाव आणि भाऊसाहेब उंडे हे दिंडी प्रमुख आहेत. दरम्यान दिंडी जसजशी पुढे जाते तसतसे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो वारकरी देखील या दिंडीत सहभागी होत असतात. वारी पंढरीची या विशेष कार्यक्रमात आज वेळ झाली ते सांगण्याची. उद्या पुन्हा भेटू 5:30 वाजता. तोवर नमस्कार. पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल